Welcome back to our channel guys, and today we are talking about hybridization. The hybridization म्हणजे काय? Hybridization means a mixing and recasting of the atomic orbital having same energy level or nearly same energy level to form a new hybrid orbital is called hybridization. म्हणजे दोन atomic orbital ज्यांची एनर्जी सेम असेल किंवा नियरली सेम असेल ते एकत्र येऊन एक नवीन हायब्रिड स्टेबल atomic orbital hybrid orbital तयार करतात. म्हणजे जे ज्यांची एनर्जी सेम किंवा नियरली सेम आहे ते दोन atomic orbital एकत्र येऊन एक हायब्रिड ऑर्बिटल तयार करतील जे की स्टेबल आहे, त्याला आपण हायब्रिडायजेशन म्हणतो. जसं की एक s atomic orbital, एक s atomic orbital आणि एक p orbital मिळून एक sp हायब्रिड atomic orbital तयार करतील, ज्याची जो की एक स्टेबल हायब्रिड ऑर्बिटल आहे. s आणि p ची जी एनर्जी ती सेम और नियरली सेम आहे, त्याच्यामुळे हे दोघे एकत्र येऊन एक sp हायब्रिड ऑर्बिटल तयार करतात. s प्लस 2p मिळून दोन p चे ऑर्बिटल मिळून sp2 हे हायब्रिडायजेशन तयार करतात. s प्लस 3p चे ऑर्बिटल मिळून sp3 हायब्रिडायजेशन तयार करतात. s प्लस 3p प्लस 1d फॉर्म sp3d लाइक दैट ऑर्बिटल विल बी फॉर्म. तर हायब्रिडायजेशन म्हणजे काय ते समजलं. हायब्रिडायजेशन इज नथिंग बट अ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ द एटॉमिक ऑर्बिटल हॅविंग द सेम एनर्जी लेवल और नियरली सेम एनर्जी लेवल टू फॉर्म द हायब्रिडायजेशन. म्हणजे जसं की समजा एक ऊसाची एक शुगरकेनची स्पीसीज आहे ज्याचं शुगर कंटेंट हाय आहे, पण ती नॉर्थ ईस्ट मध्ये येऊ शकत नाही. पण एक अशी स्पीसीज आहे जिचं शुगर कंटेंट लो आहे, पण ती नॉर्थ ईस्ट मध्ये नॉर्थ एरियामध्ये येऊ शकत नाही. तर मग आपल्याला काय करावं लागेल, जी की स्पीसीज नॉर्थ मध्ये उगवली पाहिजे आणि तिचं शुगर कंटेंट पण जास्त असलं पाहिजे. तर त्यासाठी आपण या दोघांची हायब्रिडायजेशन करून एक नवीन स्टेबल पीक शुगरकेनचं व्हरायटी निर्माण करतो, यालाच आपण हायब्रिडायजेशन म्हणतो. दिस इज नथिंग बट एक्झाम्पल ऑफ हायब्रिडायजेशन. तसंच ही एक हायब्रिडायजेशन आहे. तर हायब्रिडायजेशन आपण कोणाची करतो? हायब्रिडायजेशन can be predicted for covalent and coordination compound. कोव्हॅलेंट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मित्रांनो, आपण हायब्रिडायजेशन ही कोव्हॅलेंट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडची काढू शकतो. आयोनिक कंपाऊंडची आपण हायब्रिडायजेशन काढू शकत नाही. त्यामुळे आयोनिक कंपाऊंड अल्सो कॉल्ड नॉन डायरेक्शनल कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड also called non-directional compound. Ionic compound also called non-directional compound. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोव्हॅलेंट कंपाऊंडची हायब्रिडायजेशन कशी काढायची तेही पाहणार आहोत आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडची हायब्रिडायजेशन कशी काढणार आहोत तेही पाहून घेणार आहोत. आयोनिक कंपाऊंडची हायब्रिडायजेशन काढता येत नाही, त्यामुळे आपण त्यांना नॉन डायरेक्शनल कंपाऊंड म्हणतो. हायब्रिडायजेशन म्हणजे आपण सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर करतो, पाय बॉन्ड कन्सिडर करत नाही. हायब्रिडायजेशन मध्ये इन हायब्रिडायजेशन सिग्मा बॉन्ड अँड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर करतात, पाय बॉन्ड नॉट कन्सिडर करत नाही. इन जॉमेट्री मध्ये मित्रांनो आपण सिग्मा बॉन्ड कन्सिडर करतो, कन्सिडर आणि मित्रांनो पाय बॉन्ड अँड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर करत नाही. समजलं मित्रांनो. इन हायब्रिडायजेशन मध्ये सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर करतो, पाय बॉन्ड कन्सिडर करत नाही. जॉमेट्री मध्ये फक्त आपण सिग्मा बॉन्ड कन्सिडर करतो, पाय बॉन्ड आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर करत नाही. ते कसं ते आपण पुढे बघू. सिग्मा बॉन्डचा नंबर आणि लोन पेअरच्या इलेक्ट्रॉनच्या नंबरवरून आपण हायब्रिडायजेशन कशी काढतो दॅट वी विल सी इन फॉरवर्ड. तो इतकं जरी समजलं, आयोनिक कंपाऊंडची हायब्रिडायजेशन काढता येत नाही, कोऑर्डिनेशन कंपाऊंडची हायब्रिडायजेशन काढतो. हायब्रिडायजेशन मध्ये सिग्मा बॉन्ड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर करतात, पाय बॉन्ड कन्सिडर करत नाही. जॉमेट्री मध्ये सिग्मा बॉन्ड कन्सिडर करतात, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड पाय बॉन्ड कन्सिडर करत नाही. तर बघूया फर्स्ट ऑफ ऑल टाइप्स ऑफ हायब्रिडायजेशन, इट्स जॉमेट्री वगैरे आपण पाहू बघणार आहोत. तर बघूया sp ही हायब्रिडायजेशन रिप्रेझेंटेशन आहे याचं AB2 आणि जर दोन सिग्मा बॉन्ड असतील
तर आपण एसपी हायब्रिडायझेशन म्हणू शकतो. याची जॉमेट्री आहे, याची जॉमेट्रीची एक ट्रिक आहे, ती ट्रिक आपण नंतर पाहू. अगोदर यांचं रिप्रेझेंटेशन आणि हायब्रिडायझेशन पाहू. हायब्रिडायझेशन sp2 sp2 चं रिप्रेझेंटेशन आहे ab3 आणि ab2e. sp3 चं रिप्रेझेंटेशन आहे ab4 and ab3e and ab2e2. sp3d चं रिप्रेझेंटेशन आहे मित्रांनो ab5. याच्यामध्ये येतो ab4e ab3e2 ab2e3 and next sp3d2 ही हायब्रिडायझेशन आहे, ज्याचं रिप्रेझेंटेशन आहे ab6 ab5e ab4e2 झालं. sp3d3 चं रिप्रेझेंटेशन आहे मित्रांनो ab7 and याच्यामध्ये दोन आहेत ab6e. मित्रांनो हे झालं हायब्रिडायझेशन, त्यांचं रिप्रेझेंटेशन. 2 सिग्मा बॉन्ड असतील तर sp हायब्रिडायझेशन असते, 3 सिग्मा बॉन्ड असतील तर sp2 हायब्रिडायझेशन असतं, 2 सिग्मा एक लोन पेअर असेल तर sp2 हायब्रिडायझेशन असते, 4 सिग्मा असतील तर sp3 हायब्रिडायझेशन असते, 3 सिग्मा आणि एक लोन पेअर असेल तर sp3 असते, 2 सिग्मा प्लस 2 लोन पेअर असतील तर तेव्हा sp3 हायब्रिडायझेशन असते. मित्रांनो जर का 5 सिग्मा असतील तर sp3d हायब्रिडायझेशन असते आणि 4 सिग्मा प्लस 1 लोन पेअर असेल तर sp3d असते आणि 3 सिग्मा प्लस 2 लोन पेअर असतील तर sp3d असते, 2 सिग्मा प्लस 3 लोन पेअर असतील तर तेव्हा sp3d हायब्रिडायझेशन असते. sp3d2 मध्ये 6 सिग्मा बॉन्ड असतील तेव्हा sp3d2, 5 सिग्मा प्लस 1 लोन पेअर असेल, 4 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. इथं बघूया sp3d3 साठी जर का 7 सिग्मा असतील मित्रांनो तर sp3d3 6 सिग्मा प्लस 1 लोन पेअर, तेव्हा मित्रांनो sp3d3 चा हायब्रिडायझेशन असेल. तर याच्यामध्ये बघू sp2 sp3 यांची जॉमेट्री जी आहे, जॉमेट्रीची ट्रिक आहे लाल टीव्ही तोडून फोडून विकला, तुकाराम डुमाने तिला, ओसानिया पळत सुटली डुबईला. कशी? लाल इकडे लाल टीव्ही तोडून फोडून विकला, तुकाराम डुमाने तिला, ओसानिया सुटली पळत दुबईला. ट्रिक काय मित्रांनो? लाल टीव्ही तोडून फोडून विकला, तुकाराम डुमाने तिला, ओसानिया सुटली पळत दुबईला. L means linear, T means trigonal planar, V means V shape, T means tetrahedral, P means pyramidal, V shape. इथे मित्रांनो ट्रायगोनल, बायपिरामिडल, डिस्टॉर्टेड, टेट्राहेड्रल, टी शेप आणि लिनियर. इथे मित्रांनो ऑक्टाहेड्रल, इथे असेल स्क्वेअर पिरॅमिडल, इथे असेल स्क्वेअर प्लेनार, इथे असेल पेंटागोनल, बायपिरामिडल, आणि इथं असेल डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. तर ट्रिक समजली मित्रांनो? लाल टीव्ही तोडून फोडून तुकाराम तोडून लाल टीव्ही तोडून फोडून विकला, तुकाराम डुमाने तिला, ती कोण होती?
सानिया सानिया पळत सुटली दुबईला. तर मित्रांनो समजलं, लाल टीव्ही तोडून फोडून विकला तुकाराम तुमाने तिला ओ सानिया पळत सुटली दुबईला. या एका रिदममध्ये पाठ करून घ्या, सहज आपल्याला जॉमेट्री ओळखता येईल. लिनियर लाल टीव्ही तोडून फोडून विकला तुकाराम तुमाने तिला ओ सानिया सुटली पळत दुबईला. तर मित्रांनो याची जॉमेट्री जसं की लिनियर बघा, लिनियर मध्ये काय असणार, इथे एक ॲटम इथे एक बी, ए 180 डिग्री अँगल असणार या दोघांमधला. ट्रायगोनल प्लेनार अशी बी 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 ही झाली ट्रायगोनल प्लेनार. यांच्यातला जो अँगल आहे तो 120 डिग्री असणार. टेट्राहेड्रल मध्ये कसं, ये इथे काय असेल, इथं बी इधर बी, समथिंग लाईक देयर की बी इथं असणार, इथे एक बी असणार. यांच्यामधला जो अँगल आहे तो 109 असणार. ट्रायगोनल बायपिरामिडल मध्ये कसं असेल, इथं ए असेल, इथं बी ॲटम, इथं बी ॲटम, इथं बी ॲटम, इथं बी ॲटम, हे असणार ट्रायगोनल पिरामिड. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ट्रायगोनल पिरामिड मध्ये दोन इक्वेटोरियल लाईनच्या मधला अँगल असेल 120 डिग्री आणि इक्वेटोरियल आणि ऍक्सियल अँगलच्या मधला असेल 90 डिग्री. आणि मित्रांनो याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की ऍक्सियल लाईनला कधी पण जे मोर इन्टिग्रिटी ॲटम असतील ते ऍक्सियल लाईनला ठेवायचे असतात. जसे की ट्रायगोनल बायपिरामिड, टी शेप, ऑक्टाहेड्रल, पेंटागोनल बायपिरामिड हे आपण जॉमेट्री पुढे शिकूया. तर मित्रांनो आता हे झालं त्यांचं रिप्रेझेंटेशन. तर मित्रांनो आता इथं हे असंच ठेवून आपण बघूया की हाऊ टू फाइंड आउट द hybridization of different atomic orbital, different compounds hybridization, covalent compounds hybridization आपण कसं काढायचं ते शिकूया. मित्रांनो हायब्रिडायझेशन काढता येण्यासाठी सुरुवातीला आपल्याला ग्रुप नंबर ॲटमचा माहित पाहिजे. जितका ग्रुप नंबर असेल तितके डॉट मारायचे. समजा जसं की कंपाऊंड आहे XeF4 हा कंपाऊंड आहे. तर Xe आणि झेनॉनचा ग्रुप नंबर आहे 8, त्यासाठी 8 डॉट मारा. 1 2 3 4 5 6 7 8 डॉट मारले. त्याच्यामध्ये फ्लोरीन किती आहे तो 4 आहे. फ्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे, ॲटम सेंट्रल मेटल ॲटमचा जेवढा ग्रुप नंबर असेल तितके डॉट मारा आणि सराउंडिंग ॲटमची जितकी व्हॅलेन्सी आहे तितक्या व्हॅलेन्सीने त्या डॉटला त्याला अटॅच करा. जसं की फ्लोरीनची व्हॅलेन्सी आहे 1, फ्लोरीनची व्हॅलेन्सी 1 आहे, पण फ्लोरीन ॲटम किती प्रेझेंट आहे 4. त्याच्यामध्ये किती झाले 4 सिग्मा बॉन्ड. लोन पेअर किती डॉट उरले 4, त्याच्यामुळे लोन पेअर किती झाले 2. 4 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. इथे बघा 4 सिग्मा प्लस 2 लोन पेअर कुठे येतो, sp3d2 स्क्वेअर प्लेनार शेप. sp3d2 हायब्रिडायझेशन अँड ज्योमेट्री स्क्वेअर प्लेनार. मित्रांनो जगाच्या पाठीवरचा कुठलाही कंपाऊंड घ्या, या ट्रिकनं तुम्हाला जरूर सॉल्व्ह होईल. जसं घेतला I3 मायनस आहे, नाही तो नंतर घेऊ. नंतर एक SF6 चा जो ग्रुप नंबर आहे तो 6 आहे. 1 2 3 4 5 6 dot. For the group number of sulfur is 6, that's why we can take a 6 dot. Fluorine are 6, that we attach 4 fluorine and we can get 6 sigma bond. 6 sigma bond means the hybridization will be sp3d2 and octahedral. सर आप सिर्फ sp3d2 ही ले रहे हैं तो दूसरे भी लेना चाहिए. तो देखो CH4 है, CH4 का ग्रुप नंबर है 4, 1 2 3 4, तो हाइड्रोजन 4 लगा लिया. 4 सिग्मा sp3 हाइब्रिडायझेशन टेट्राहेड्रल ज्योमेट्री. मित्रांनो कुठलाही कंपाऊंड घ्या सॉल्व्ह होणारच. तर याच्यामध्ये कधी कधी विचारतं फ्रॉम द गिवन कंपाऊंड विच कंपाऊंड फॉर द प्लेनार ज्योमेट्री. प्लेनार ज्योमेट्री कोणत्या कंपाऊंड आहे, तर याच्यामध्ये कोणत्या प्लेनार ज्योमेट्री आहे मित्रांनो, लिनियर प्लेनार ज्योमेट्री, ट्रायगोनल प्लेनार इज अ लिनियर ज्योमेट्री and square planar is a linear geometry and all other remaining are non planar geometry. मित्रांनो मी प्लेनार ज्योमेट्री एग्जांपल दिले. लिनियर ज्योमेट्री, ट्रायगोनल प्लेनार, स्क्वेअर प्लेनार आर द लिनियर ज्योमेट्री. ओके, तर आपण हे पाहिलं की कोव्हॅलेंट कंपाऊंडची ज्योमेट्री कसं काढायचं. आणखी पुढे एक्झाम्पल घेऊया. तर इथे बघू CH4 झाला. SO3 घेऊन बघूया. SO3 सल्फरचा ग्रुप नंबर आहे मित्रांनो 6, त्याच्यामुळे मी 6 डॉट मारणार. आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी मित्रांनो 2 आहे, त्यामुळे ऑक्सिजन किती बॉन्डने अटॅच होईल डॉटला 2 बॉन्ड, म्हणजे एका वेळेस 2 डॉट एका ऑक्सिजनला. SO3 मीन्स मित्रांनो 3 सिग्माचं हायब्रिडायझेशन आहे मित्रांनो sp2. आणखी कोणता कंपाऊंड घ्यायचा असेल
जसं की आणखी घेऊ शकतो आपण फॉर द ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण हायड्रोकार्बन मध्ये शिकलोय CH अल्केनची हायब्रिडायजेशन sp3 आहे, अल्कीनची sp2 आहे, अल्काइनची sp आहे. असं का हो? जर का अल्कीन बघितला, अल्कीन मध्ये CH3 मानले अल्कीन आपण अल्केन असं हा घेऊ अल्केन. अल्केन मध्ये बघा हायड्रोजन 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 याच्यामध्ये 4 सिग्मा असल्यामुळे आपण याला sp3 म्हणतो. CH2 डबल बॉन्ड CH2 याच्यामध्ये काय असतं तर C बॉन्ड H अँड लक्षात इथं घ्या तर इथं काय दो इथले CH मध्ये 2 सिग्मा पाय बन ह्या डबल बॉन्ड मधला 1 सिग्मा हे झाले 3 सिग्मा म्हणून हिची हायब्रिडायजेशन झाली sp2. तर अल्काइन मध्ये घ्या CH बॉन्ड CH. तर मित्रांनो CH हा 1 सिग्मा ह्या ट्रिपल बॉन्ड मधला 1 सिग्मा याच्यामुळे इथे झाले 2 सिग्मा याची हायब्रिडायजेशन sp. समजलं? आता एका खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट कडे जात आहोत. जर कंपाऊंड वरती निगेटिव्ह चार्ज आला, कंपाऊंड वरती निगेटिव्ह चार्ज आला तर एक जितके निगेटिव्ह चार्ज आला तितके डॉट वाढवा. जर कंपाऊंड मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आला तर जितके पॉझिटिव्ह चार्ज आहे तितके डॉट कमी करा. जसे की सर NH3 कंपाऊंड लो, कभी NH3 माइनस देता है, कभी NH3 माइनस और NH4 प्लस देता है कभी कभी. तो NH3 माइनस में जितका निगेटिव्ह चार्ज कंपाऊंड वरती आला तितके डॉट वाढवा. जसं की 1 2 3 4 5 6 डॉट. बरं तो 5 नंबर इज group number of the nitrogen is 5 and 1 negative charge, that's why I can increase the 1 dot, and group number of nitrogen is 5 and positive 1 positive charge is present, that's why here I can decreases 1 dot. Okay, 4 dot. इधर देखो 3 1 2 3 तो इधर डॉट ये आएगा. NH2 माइनस कंपाउंड आएगा, सॉरी NH2 माइनस कंपाउंड आएगा. तो इसमें कितने आएंगे तो 2 सिग्मा बॉन्ड प्लस 1 लोन पेयर. इसमें कितना आएगा NH4 प्लस में 4 सिग्मा, यानी 2 सिग्मा प्लस 1 लोन पेयर मींस sp2 हाइब्रिडाइजेशन V शेप एंड 4 सिग्मा मींस NH4 प्लस जो की sp3 हाइब्रिडाइजेशन टेट्राहेड्रल ज्योमेट्री. मित्रांनो असं करून आपण प्रत्येक कंपाऊंडचं काढू शकतो. जसं की एक एक्सेप्शनल कंपाउंड है B2H6. अगर आपने सोचा कि B2H6 बोरान का ग्रुप नंबर है 3, तो बोरान मैक्सिमम 3 बॉन्ड बना सकता है, यानी इसकी हाइब्रिडाइजेशन आनी चाहिए 3 सिग्मा बनाता है तो sp2, लेकिन इसकी हाइब्रिडाइजेशन sp3 है. कैसे? बोरॉन B2H6 इधर बोरॉन होगा, इधर ये हाइड्रोजन, इधर हाइड्रोजन, इधर हाइड्रोजन, इधर हाइड्रोजन, इधर हाइड्रोजन, इधर हाइड्रोजन. Actually this is a boron family question, but we can taking this is a question of hybridization, that's why we are taking here. तर मित्रांनो हे जे आहे 3 कार्बन 2 इलेक्ट्रॉन सेंटेड बॉन्ड, 2 कार्बन 2 इलेक्ट्रॉन सेंटेड बॉन्ड. मित्रांनो इथं किती झाले तयार 1 2 3 4 बॉन्ड तयार झाल्यामुळे इथे sp3 हायब्रिडायजेशन येते बोरॉनची. आणि मित्रांनो दिस बॉन्ड इज कॉल्ड नॉन रिप्लेसेबल बॉन्ड, टाउ बॉन्ड, बनाना बॉन्ड, and this boron hydrogen bond is called replaceable bond. Okay, and that's why we can exception of the boron is here sp3. वैसा ही A2Cl6 का है ट्राइसिलिसिल अमाइन. ट्राइसिलिसिल अमाइन में क्या होता है? ट्राइसिलिसिल अमाइन में होता क्या है? जैसा कि नाइट्रोजन, इधर देखो SiCH3 थ्राइस, SiCH3 थ्राइस, SiCH3 थ्राइस. तर मित्रांनो इथे बॅक बॉन्डिंग होते, इथे एक पाय बॉन्ड तयार होतो. पाय बॉन्ड तयार झाल्यामुळे इथे काय होतं तर किती सिग्मा बॉन्ड झाले नायट्रोजन. तसं नायट्रोजनची हायब्रिडायजेशन काय झालं पाहिजे मित्रांनो? नायट्रोजन म्हणजे 5 सिग्मा, तिथे येतं काय sp हायब्रिडायजेशन येते याची sp हायब्रिडायजेशन. यू हैव टू रिमेंबर अबाउट दिस म्यूचुअल सॉल्यूशन अमाइन के बारे में यही जानना चाहिए. हे झालं याच्या पूर्ण कोव्हॅलेंट कंपाऊंड विषयी. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडची हायब्रिडायजेशन कशी काढायची हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये जरूर बघूया.